नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं दर्शन आरू या ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. खूप दिवस ब्लॉग आलेला नाही आहे आणि खूप जण वेट करत आहेत आमच्या ब्लॉगचा. अरे बापरे, ऑफिसला आलोय तिला ते घ्यायला. आज तिला हाफ डे घ्यायला लावलंय. बोललो मंदिरात जाऊन आज पहिला सोमवार आहे. ऑफिसमध्ये येऊन बसलाय. बघू शकता माझी शिकलेली बायको. आता चाललोय तिला घेऊन मंदिरात. कसा होता धप्पा? अचानक नसते यायचं बाळा. तिला अचानक घ्यायला आला ऑफिस मध्ये. चल बोललं डायरेक्ट. आता वेस्टर्न मॉलमध्ये आलोय. मॅडमला आमची शॉपिंग करायची होती, दाखवतो तुम्हाला. बघा काय घेणार आहे पण. या बरं मिरर मध्ये जरा ये ना. तिला एक कपडा आवडना. आता पॅन्टलन्स मध्ये आलोय. हा घे ना, टॉप चांगला आहे. का रे, दिसल तो चांगला दिसल. हा शर्ट बोलतोय रे मी, हा वाला. त्याच्यावर जॅकेट आहे का? हा पण छान वाटतं. एवढं कलेक्शन छान नाही. एवढं फिरवायला लागले, अक्षरशः पाय दुखायला लागलेत. तरी हिला एक कपडे भेटना. चलो, कुठे घेते? काय बघतोय? मुलींचं आहे ते. दर्शन त्याच्यासाठी ट्रॅक पॅन्ट बघतोय. $649. शोध रे, काहीतरी शोध, काहीतरी भेटू दे तुला. दोन तास झालं नुसतं मॉलमध्ये फिरतोय, अजून सुद्धा त्याला एक कपडे आवडले नाहीये. अक्षरशः पाय दुखायला लागले. असं एक शॉप नाही कपड्याचं की आम्ही त्यामध्ये गेलो नाही. इथं जायचं आहे का? साडी ते मंड्या असल्यामुळं मॉलमध्ये कोणच नाहीये, पूर्ण मॉल खाली. पण मेन रिझन तर हेच आहे की मला ऑफिसमुळे वेळ मिळत नाही आहे. दर्शन आज अचानक ऑफिसमध्ये आला आणि सरप्राईज दिला आहे मला. फोन केला, बोलला रिसेप्शन एरियामध्ये ये. आणि मी आले बघते तर हा आला होता. मला अचानक असं लिव्ह पण मिळत नाही. पण माझा परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे
मी सरांना रिक्वेस्ट दुसरी केली. गोष्ट लई जण वाट बघतात आहे की आमची लव्ह स्टोरी कधी येईल. सिरियसली वेळ भेटत नाही, त्यासाठी निवांत वेळ काढायला लागणार आहे आणि लव्ह स्टोरी लवकरच टाकणार आहे. आणि जरा ब्लॉग पण यायचे बंद झाले कारण वेळच भेटत नव्हता. तिची पण कामाला जाते ती आणि आल्यावर नको थकून येते, त्यामुळे वेळच भेटत नाही. आणि लव्ह स्टोरीचा ब्लॉग लवकरच टाकल. आणि लोकांची कमेंट पण येत होती की डेली रुटीन दाखवा. म्हटलं आजच्या दिवसात एक ब्लॉग पण काढता येईल. आणि पहिल्या सोमवारी तुला मी पिकअप करण्यासाठी लवकर आलो की बाबा आज लवकर ये, जरा मंदिरात जाऊन म्हणजे आज मला पाया पण पडायचं होतं. मी ह्याला कालपासून बोलते की ऑफिसमुळे मला मंदिरात नाही जाता येणार, त्यामुळे हा अचानक आला. मला ह्याने काहीच आयडिया नव्हती दिली. मग आल्यानंतर आम्ही आलो, मंदिरामध्ये गेलो होतो एका ठिकाणी बाणेरमध्ये, आणि तिकडे खूप गर्दी होती. आता बघू दुसऱ्या कुठल्या तरी मंदिरामध्ये जाऊन पाया पडेल. तर अशी लाईफ आहे माझी, खूप बिझी लाईफ आहे. मला काहीच वेळ मिळत नाही, मला स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळत नाही. आणि जेवढे कमेंट आले ना त्यांना सगळ्यांना रिप्लाय भेटणार, 100% रिप्लाय भेटणार. कोणच बिना रिप्लायचा जाणार नाही. फक्त एकदा लव्ह स्टोरी क्वेश्चन आन्सरचा तर ब्लॉग होऊन येणारच आहे, पण लव्ह स्टोरीमध्ये पण सगळे क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर भेटून जाईल. आणि दुसरी गोष्ट हे आहे की लव्ह स्टोरीवरती करणारच आहे आम्ही ब्लॉग, आणि त्यानंतर आमचे रेसिपीचे व्हिडिओज पण चालू ठेवणार आहे. असं नाही की आठवड्याभराचा गॅप पडला म्हणून व्हिडिओ बंद झाले. ॲक्च्युली टाईमच नव्हता, त्यामुळं आम्हाला व्हिडिओ टाकता आले नाही. तर आज डेली रुटीनचा तर हा व्हिडिओ तर आज पडेलच अकाउंटला आमच्या यूट्यूबच्या. पण छान वाटतं ह्याने अचानक मला येऊन सरप्राईज दिलं. पण असं सोडत नाहीत ऑफिसमधून, बट मी सरांना रिक्वेस्ट केली, त्यामुळे सरांनी सोडलं मला. मग दर्शनने मला मंदिरामध्ये नेलं, पण तिकडे गर्दी होती, त्यामुळे आम्ही पप्पांच्या ऑफिसमध्ये गेलो. पाया पडले आम्ही, लांबूनच पप्पांच्या ऑफिसला भेट दिली, माझ्या पप्पांच्या. आणि मग आता मॉलमध्ये आलो आहे फिरायला, नुसतं फिरतोय आम्ही. तुम्हाला कसं वाटतं आहे आमचं यूट्यूब चॅनलचे ब्लॉग्स, ते पण मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि काय आम्ही चेंजेस केले पाहिजे ते तुम्हीच सांगा, कारण तुम्हीच व्हिडिओ बघता आमच्याने. तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही करू. रेसिपी असेल, काय डेली ब्लॉग असतील, परत लव्ह स्टोरी असेल, हे सगळेच येणार आहे. बाकी काय असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आय नो की तुम्हाला खूप सारे प्रश्न आहेत आमच्या दोघांच्या पण पर्सनल लाईफबद्दल. तर तुम्हाला अजून काय प्रश्न असतील, तुमचे जेवढे प्रश्न आहेत तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकता, जेणेकरून आम्ही एक क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग बनवू शकतो. त्या क्वेश्चन आन्सरच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सगळे आन्सर्स देऊ. तर नक्की तुमचे जे प्रश्न आहेत ते विचारा. त्यासाठी एक वेगळाच आम्ही ब्लॉग करणार आहे. तुमचे काय काय क्वेश्चन असेल ते तुम्हाला आम्ही ब्लॉगमध्ये, आणि काय सोडणार नाही आम्ही, सगळे प्रश्नांचे आन्सर बस. आणि म्हणजे यूट्यूब चॅनल आम्ही जेव्हापासून ओपन केलं आहे, तर मला जरी आत्तापर्यंत निगेटिव्ह कमेंट्स आलेल्या नाही आहेत. आणि सगळे खूप छान प्रेम देत आहेत आमच्या चॅनलला, आणि पॉझिटिव्ह कमेंट्स करत आहेत, जेणेकरून आम्हाला पण व्हिडिओज काढायला प्रोत्साहन मिळतं आहे. सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट आहेत आणि सगळ्यांना खूप जास्त प्रेम आमच्याकडून, आणि असंच प्रेम करत राहा. मॉलमध्ये फिरून झाल्यानंतर आम्ही गणपती बघायला गेलो होतो सिटीमध्ये. इतके सुंदर गणपती होते, अक्षरशः असं वाटत होतं की हा बुक करावा की तो. लास्ट टाईम पण आम्ही इकडेच आलो होतो आणि इथूनच गणपती बुक केलेला. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर गणपती आहेत. आणि लास्ट इयरचा जो गणपती बाप्पा होता तो आम्ही आमच्या चॉईसनी घेतलेला, माझ्या आणि दर्शनच्या. सो यावर्षी कसा गणपती येणार आहे आमच्या घरामध्ये, तर नक्कीच त्याची तुम्ही वाट बघा. ती पण भारी हो. लईच अशी बॅक साईडला येईल. कुठलं शारदा बोलत होती म्हणजे. इथं बघ, हे मूर्ती पण आहे.
लास्ट टू लास्ट इयर बसवलेली ती ही अशीच होती. असेच होते. फक्त white. हा बघ ह्यो लालबागचा राजा. अरे सगळ्यात भारी आहे ना हे वाले मधले वाले. हा खालचा लालबागचा राजा बघ. हा बघ इथं खाली क्यूट वाला फेस. हे बघ. हे बघ अजून येणार आहे का? काय नाही. मला खाली चालताना हात बघा मूर्त्यांचे. हे बघ ना सगळे मला घेतलं फोन लावतोय. किती क्यूट आहे ना छोटीवाली. श्रावणातला पहिला सोमवार आहे, त्याच्यामुळे उपवास पकडलाय दोघांनी पण. आता खाते. इकडे बघ व्हिडिओ चालू आहे. गाईज, दर्शनने मला हाफ डे घ्यायला लावलाय आणि मंदिरात घेऊन गेला पण एवढी गर्दी होती, मग शूट करायला आम्हाला वेळ नाही मिळाला. मग आम्ही पाया पडलो आणि आता घरी आलोय. आणि एवढी झोप आले ना, असं वाटतं झोपून जावं अंगावर घेऊन. खूप डोकं पण दुखतंय. आल्यावरती खिचडी खाल्ली, उपवास आहे कारण दोघांचा पण. आणि खिचडी खाऊन आता बसलो आम्ही दोघं जण. फॉरेनची पाटलीन बघा माझी. लाडीगोडी लावतोय का? तिच्या घरी असताना तिने कधी आयुष्यात किचन मध्ये पाय नाही ठेवला, तर माझ्या घरी मस्तपैकी. काय भाजी आज? पाहिजे तुला सांग मला, मी देते. आज भाजी काय? कुठली भाजी आज? वाटाण्याची भाजी करते फॉरेन की पाटली. तुला काय पाहिजे दर्शन? देख सकते हो गाइस आप, हम सब मम्मी के घर पे आए हैं. श्रावण का पहिला ही वार आहे, सोमवार. सगळ्यांचा उपास आहे आज, त्यामुळं फॉरेनच्या पाटलींच्या हाताचं जेवण सगळ्यांनी या जेवायला. दुपारी मला खूप झोप आलेली, त्यामुळे मी थोडा वेळ झोपले. नंतर ना मम्मींचा फोन आला, मग आम्ही इकडे आलो जेवायला. मग स्वयंपाक वगैरे केला, आता जेवलो. आता आम्ही चाललो आहे आमच्या घरी. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.